हाय गाईज, हे बघा मी आज काय बनवलं आहे. हे आहे पनीरची भुर्जी आणि चपाती. पनीरची भुर्जी कशी बनवली आहे ते सांगायचं होतं मला. पहिलं तर आपण फाईनली चॉप ऑनियन करायचे, टमॅटो करायचं, कस्तुरी मेथी लागेल, मग जिंजर गार्लिक पेस्ट लागेल आणि मग कोथिंबीर लागेल. सगळ्यात आधी ऑइल पॅनमध्ये गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीसं जिरा टाकायचं. जिरा थोडंसं तडतडून द्यायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ऑनियन टाकायचं. ऑनियन मीडियम साईजचे घ्या आणि मग त्याच्यानंतर टमॅटो टाका. टमॅटो टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. मसाले कोणते टाकायचे तर गरम मसाला, मग लाल मसाला, मग मिरची पण टाकू शकते, जसं तुम्हाला तिखट लागेल तसं. ग्रीन चिली ओके तसं टाकायचं. मग कोरिएंडर मसाला पण टाकू शकते, जसं की धनिया मसाला बोलतात त्याला, धनिया मसाला. हे सगळं टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. मग त्याला थोडंसं 5 ते 6 मिनटं थोडंसं बॉईल होऊन द्यायचं. थोडंसं बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण टाकायचं कस्तुरी मेथी आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं पनीर. अशा पद्धतीने बनते आपली पनीर भुर्जी. थोडंसं पाणी राहून द्या, म्हणजे थोडंसं लिक्विड बनेल, थोडी ग्रेव्ही. आणि अजून एक आहे मेन पार्ट, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं. का तर आपल्याला थिक पाहिजे होते, कन्सिस्टन्सीसाठी थिक पाहिजे असले तर मग आपल्याला 1 चम्मच बेसन टाकायचं त्यामध्ये. थँक्यू, बाय.